भाईंदर पूर्वच्या दीपक हॉस्पिटल रोडवरती भीषण अपघात झालेला आहे। कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली। अपघातामध्ये दुचाकी स्वार 4 फूट हवेमध्ये उडाला। ही दृश्य आपण बघतोय। दुचाकीवरील दोघं हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। अपघाताचा सगळा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। मुंबई जवळच्या भाईंदर मधली घटना आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की किती भीषण ही धडक असेल याचा अंदाज या दृश्यांच्या माध्यमातून आपण लावू शकतो। या अपघातामध्ये 2 जण जखमी असल्याची माहिती मिळते। भाईंदर पूर्व इथे घडलेला अपघात आहे आणि यामध्ये दुचाकी स्वार आणि त्यासोबतच समोरून येणारी कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली। त्यानंतर दुचाकी स्वार हा 4 फूट हवेमध्ये उडाला। या प्रकरणामध्ये 2 जण जखमी आहेत। प्रतिनिधी वैभव घाग सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। वैभव, नेमका कोणता हा परिसर आहे ज्या ठिकाणी अपघात घडला आणि अपघातानंतर आता काय माहिती समोर येते? गुरु अगदी बरोबर आहे। मीरा भाईंदरच्या पूर्वेकडे जे दीपक हॉस्पिटल आहे त्या दीपक हॉस्पिटलच्या इथेच हा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की समोरासमोर गाड्यांची टक्कर झाली आणि जो 2 व्हीलर होता तो 4 फूट लांब फेकल्या गेला आणि त्याला त्या घटनास्थळी जी लोक होती त्यांनी लगेच त्याला तुंगा हॉस्पिटलमध्ये दोघांनाही ऍडमिट करण्यात आलेलं आहे। एकाची प्रकृती मात्र नाजूक आहे आणि पोलीस तिथे आता त्याच्यावरती ट्रीटमेंट दोघांवरती तुंगा हॉस्पिटलमध्ये चालू आहे। धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।